सोबत आज आहे नरसिंग, सिद्धांत आणि रामदास आणि अभिषेक सर. अरे बाप, आपला पल्ला अजून लांबचा आहे. थोडं सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर जरा हुरूप येते माणसाला हे सगळं करण्याचं. चला आता आपण मीम कडे वळूया. डान्सिंग बाईक. आयुष्याला वळण एवढे लागले नसते तेवढे त्या गाडीने वळण घेतलं. टायर पंक्चर झाले गड्या. ते टायर म्हणत तुला कोणी आया बहिणी आहेत का नाही काय? सोड म्हणते, सोड मला. दया करा मालक, दया करा. हे अशाच ह्याच्यातनं वेट लॉस करायची मोटिवेशन मिळते माहिती का? वेट लॉस करायला पाहिजे. माझी गाडी कधी अशी डान्स झाली नाही बाबा. नाही स्कूटी पेप्ट वरती जर बसले असतं तर स्कूटी पेप्ट चेंबली असती. मला म्हणालाच कधी पहिलं म्हणालच. काकूंना म्हणायला नाही, मलाही गरज आहे थोडी वेट लॉसची. हे बघा, समाजातलं वजन वाढवण्यात आणि शरीराचं वजन वाढवण्यात फरक असतं. पण ही बाई समाजाचं वजन घेऊन गाडीवर बसली असं आहे ना. गिदिन गिन गिन हा. गिन गिदिन गिन. माझा बेवडा मित्र दारू पिऊन उलट्या करत रोडला कुठे पण पडत होता, पण त्याला आम्ही फक्त 90 दिवसात पूर्ण बरा केला. कारण आम्हाला भेटलं एक असं ठिकाण जिथे कोणत्याही प्रकारचं व्यसन सोडवलं जातं. व्यसनमुक्ती केंद्राची अशी ऍड आधी पाहिली. अरे ही लय फेमस आहे इंस्टाग्राम वरती. मला वाटते नाहीतर तिचे व्हिडिओ फक्त मला येतात. मला माहित नाही दोन्ही पैकी काय. ही जी आता बाई बोलत होती ना ती पोरगी, बाईचे येतात का व्यसन मुक्ती केंद्राचे येतात ते सांगा नाही मला. बाईचे बाई हेच व्यसन आहे. अरे तिचे कोणता पण टॉपिक घे भाई, म्हणजे असं युनिव्हर्सल टॉपिक वरती तिचे सगळे व्हिडिओ येतात. आता ती बाई कोण आहे माझी क्युरियोसिटी वाढली एकदम. तिचा आवाज आहे तो कर्ण कर्कश एकदम आवाज आहे. ही बसलेली का? हा हा हीच. मला ती बायको वाटली त्याची आधी. आणि आजपर्यंत इथे 1000 पेक्षा जास्त पेशंट बरे झालेले आहेत. आणि इथे प्रोफेशनल डॉक्टर सोबत राहण्याची आणि खाण्याची पूर्ण सोय सुद्धा केली जाते. आणि प्रोफेशनल उपचार तज्ञांद्वारे योग्य ते उपचार सुद्धा दिले जातात. आणि यांची फी सुरू होते फक्त 10,000 पासून. मग आजच ही रील अच्छा ही का? जेवढी चिल जागा दिसते ही, माझं पण मन करायला जायचं. कॅरम त्यांनी काय म्हणले, प्रोफेशनल डॉक्टर सोबत राहायची सोय म्हणे. कशाला राहायची? सोबत म्हणजे तसं सोबत नाही. तिची गादी वेगळी, तुझी गादी वेगळी. रूम मध्ये की तुमचं काही चालतंय का? आपलं सगळं एकदम स्पेसिफिक झालं. गादी गा. मला कन्फ्युजन काय आहे माहिती का? हे भाऊ जे आहे त्यांनी ऍक्टिंग कधी केली, म्हणजे पेच्या अगोदर ओरिजिनल वाटायला लागलेत आणि हे सुदृढ असं करायला त्यांनी हा. हे जे केलं ना हा. ते ऍक्टिंग वाटायला लागले मला. आमच्या गावात पण असं व्यसनमुक्ती केंद्र सुरू झालं. गटारीच्या अलीकडेच होतं आमच्या तरी. कस्टमर जवळ पडतात ना त्यांना. लोक जेव्हा गेले त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये की सुधारतील की भाई, म्हणजे सुधारले. ते पहिले दारू पिल्यानंतर नंतर बायकोला मारायचे नाही. आता गिन 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 करलाय आता. मला फक्त ते जे मेनू कार्ड जे लावलंय तिथं चकना दिसतंय का फक्त बघायचं फक्त मला, बाकी काय नाही. अचानक शरीरावरती परिणाम होऊ शकते ना. तंबाखूच तसंच असते म्हणे काहीतरी. निकोटीनच्या गोळ्या खातात आधी सुरुवातीला, बरोबर, मग ती बरोबर. बंद होते हळूहळू. निकोटीन पॅच वगैरे लावतात. हा. मी इन्फॉर्मेशन सगळी काढून ठेवली आहे, पण सुरू होत हा नाही, मी न्यूज वगैरे खूप पाहतो त्याच्या बाबतीत, म्हणून मला त्याचे नाही. जरा- नर्सिंगच्याच फीड मध्ये येतात हे व्यसन मुक्ती केंद्र वगैरे. कारण आहे त्याच्यामुळे. जो पाद को परफ्यूम में बदल देती है। तो गोजाइमासिता भाई लोग, आज मैं रिव्यू करने वाला हूँ इस इलेक्ट्रिक परफ्यूम अंडरवेयर का। हाँ, जो पाद को परफ्यूम में बदल देती है। ये देखो यार, इसमें छोटा सा इलेक्ट्रिक फिल्टर लगा होता है, मतलब ऑफिस में पाद निकलेगा, सामने वाले को परफ्यूम लगेगा। आता मला सांगा, एक कन्सर्न आहे की अचानक जर एवढ्या परफ्यूमचा वास जर येत असेल मला कुठून आला वाटतं म्हणून HR वास. अरे पण आणि पुढच्यानं जर सेम रील जर बघितलं असेल, मला HR परमनंट वर्क फ्रॉम होऊन दिलं माहितीये का त्या एम्प्लॉईला. पण आवाजाचं काय त्याचं काय सांग. तिथं नॉईज कॅन्सलेशन वगैरे असं काहीतरी लावाल तर नक्की. हा, किंवा मग उदित नारायणची गाणी प्ले व्हायला पाहिजे. नॉईज कॅन्सलेशन ही स्वतःचीच ॲबिलिटी असते हा. की तुम्ही कशा प्रकारे नॉईज कॅन्सल करू शकाल. हा, हे कोपऱ्यात जाऊन हे स्वतः बघून पाहायचं, येतं. मग वास सोडायचा चांगला सगळीकडे. हा, आता मला प्रश्न पडलाय, हे रील कोणाच्या फीड मध्ये आलं, बाकी काही नाही. द लेजंड, द मिथ हिमसेल्फ. अजून एक दोन रील आहेत जे असे पादण्या बाबतीत. नाही साहजिक आहे. म्हणजे तुला किती काय म्हणायचं, insecure वाटेल साहजिक माहिती आहे का ते? ती अंडरवेअर घालून किती इन्सिक्युअर वाटेल. हा, आणि कसलं म्हणजे अशी हार्डवेअर वाली वगैरे अंडरवेअर घातली तर मी घाबरतच फिरन मग गावभर.
ही काय कुठं काय होतं की कोण कुठं चावतं की कचकन. मग समजा एखाद्याला वाटलं चांगला वास कुठून यायलाय म्हणून वास घेत घेत तिसऱ्याच ठिकाणी घुसायचं असं आहे. एक माझं ह्याच्यात प्रश्न आहे, म्हणजे काय वेगवेगळे परफ्यूमचे हे येतात म्हणजे मोगरा, हा. रोज असं. हे महत्वाचा प्रश्न आहे. हा, हे महत्वाचं. आणि ते कार मध्ये जसं ते आपण हे चेंज करतो तसं हे चेंज करता येईल का? हा फिल्टर आपण त्याला डीएम टाकू ह्या सगळ्या गोष्टी ह्याचे उत्तर. अजून एक धुता येते का? बघ की परफ्यूम तयार होते, 5चा परफ्यूम तयार होला तुम्ही त्याला मेसेज करायला पाहिजे अभिषेक सर की काही जर हेल्प लागलीच नाही मी प्रमोट करतो, मला 2 पाठवा म्हणून. रिसर्च मध्ये. हा. ऍडव्हर्टाईज कशी करेल बिचारे हे? ऍडव्हर्टाईज मध्ये त्यांनी साऊंड लावली पादायची वगैरे म्हणजे बघ. खरं नाही पादलंय ते, हे घालून मी दाखवतो तुम्हाला. नाही नाही तेवढे नको, तेवढी तेवढे व्हॅनिटी नको. ठेवली तिने. नाही आता मला वाटायला लागले तर नाही इथपर्यंतच का व्हिडिओ घेतला. कळलं का तुम्हाला तसं? साहजिक. साहजिक आहे म्हणल्यावर मला जरा डाऊटच यायला दरवेळी. हा? तू साहजिक आहे म्हणल्यावर मला असं वाटायला तू माझ्यावरच कुठंतरी असं शाल जोडीतून वगैरे. तुमच्यावरती कुठंच नाही व्हायला. तुम्ही फक्त मटेरियलचं म्हणायला लागलं, ते रील वाले. हे जे अंडरवेअर आले तर याच्यामुळे का नाही एअर फ्रेशनर कंपनीचं मार्केट किती डाऊन झाला ते पण म्हणत असतील की आपल्या बिझनेसला पाद लागला. लोक घराघरात जाऊन पाद गोळा करत असतील मला असं वाटते, जर प्रसिद्ध झालं. वाईल्ड इमॅजिनेशन तुझं जे आहे ते आवडले. दुसऱ्यांबद्दल विचार करण्याची जी तुझी प्रवृत्ती तुझी मला आवडली. प्रवृत्ती आहे हे मला कौतुक वाटलं, म्हणजे- अतिशय कौतुक आहे. मी इमॅजिनच करायला असे पाद गोळा करायचे आणि त्याची चड्डी धरून त्याचं सोडायचं. म्हणजे आज तुम्ही घालता का बाई, म्हणजे आज तुमचा कोटा जास्त दिसतोय, आज तुम्ही काय खाल्लंय सकाळी? अच्छा तिथून ओके, तिथून सुरुवात. पण सिद्धांतचा मला प्रश्न पटला की जे आवाज जे होणार आहे, त्याच्यासाठी काय प्रयोजन? ते स्वतःवर आहे ना, ते तुम्ही थोडं सेल्फ जजमेंटवर सोडल्यात काही गोष्टी. ही ऍबिलिटी डेव्हलप करावी लागते ऍक्च्युली. हा. खूप वर्षाचा परिश्रम करावा लागतो. तपश्चर्या. मग नाही आता मला वाटायला लागलं ही रील बघितल्यानंतर सिद्धांतच पहिलं मागवणार आहे ही, कारण हा. त्यांनी जे एक्सप्लेन केलंय त्याच्यावरती की नाही त्याला प्रश्न खूप जास्त. नाही त्याला प्रश्न तपश्चर्या पडले. करायला लागते वगैरे असं जे म्हणतात त्यांनी. घर में भी पाद मारो कोई गुस्सा भी नहीं होगा, बोलेंगे वाह क्या फ्रेग्रेंस है, लेकिन असली गुस्सा नाही होगे हे काय आत्मविश्वास आहे. माझे वय 26 असून मी विवाहित आहे. मला एक मुलगा आहे. गेल्या आठवड्यात माझा पतीला सुट्टी होती. मी एकटी ड्रायव्हिंग करत ऑफिसला निघाली. घरी पती, मुलगा आणि घनकाम करणारी बाई असे 3 जण होते. हा. मी केवळ 2 किलोमीटरवर नसेल गेले तोच गाडीचे इंजिन गरम झाल्याने, बघा म्हणजे उपमान, गाडीची इंजिन गरम झाल्याने त्रास देऊ लागले इंजिन. बरोबर आहे. पार्किंग मध्ये दुसरी कार घेऊन जावे म्हणून मी परत घराकडे फिरले. 2 कार आहेत घरी आल्यावर पाहते तर काय माझे पती घरकाम करणाऱ्या सोबत नको त्या अवस्थेत होते. म्हणजे काहीतरी कॅरम बिरम खेळत असतील. या सगळ्यात कसा मार्ग काढावा. सगळ्या काळा गोट्या आहेत बाई कॅरम बोर्ड. या सगळ्यातून कसा मार्ग काढावा हे मला सुचत नाही. तर ह्याच्यावर उत्तर पण दिले, म्हणजे हे प्रश्न पाठवलाय ह्याच्यावर उत्तर पण दिले. इतक्या कमी अंतरात गाडीचे इंजिन गरम होणे म्हणजे समस्या कार्बोरेटर मध्ये. प्रवासाला निघण्यापूर्वी इंजिन मधील तेल आणि पाण्याची पातळी तपासून निघायला हवी. त्याचबरोबर भविष्यात अशी समस्या उद्भवू नये यासाठी कारची नियमितपणे सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. आशा आहे की तुमचा प्रश्न दूर होईल. बाई इथं काय झालंय, सर्व्हिसिंग कोणतरी दुसरंच करतंय. आणि घरी 2 जण कर. आणि बिल ह्यांच्या नावानं फाटते. तर नवऱ्याला कारची उपमा दिली असं. इंजिन गरम झाल्याने त्रास देऊ लागले असं लिहिले तिथं. नाही नवऱ्याला जर कारची उपमा दिली तर मग दुसरी कार आली कुठून? नवऱ्याचं काय घ्यायलाच म्हणते तर. नवऱ्याचं ही काही चुकत नाहीये, तो पण म्हणजे सर्व्हिसिंग करून घेतोय त्याच्या हिशोबाने. सर्व्हिसिंग करणं गरजेचं असते नियमितपणे. आजचा धडा. बरोबर, नाहीतर इंजिन गरम होतं सारखं. तेल आणि पाणी पातळी तपासायलाच पाहिजे. तेल पाणी आणि पहिली गोष्ट म्हणजे गाडी जर खराब झाली तर ती वापस घेऊन येऊ नका, सर्व्हिस सेंटरला जा. आपलं पुण्यातलं प्रसिद्ध सर्व्हिस सेंटर
सगळे सोडवले जातात. मॅडमनी ह्याच्यानंतर नवऱ्याला कुठं घेऊन गेलं माहिती का, लॉंग ड्राईव्हला नवले ब्रिज. आता माझं कायमची सर्व्हिसिंग करायची. बिचाऱ्या मलकरींचा जॉब गेला, बिचारीनं खाल्ला माहिती का. जॉबच खाल्ला फक्त. बरोबर. हे एपिसोड होता, तुम्हाला कसा वाटला ते सांगा, कमेंट येऊ द्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला इतका असं जीभेशी आले की ते हाईप वगैरे करा म्हणून, पण सबस्क्रायबर आपली 30 सुद्धा नाहीयेत अजून. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. करा सबस्क्राईब. ही एनर्जी जी आहे ही कॉन्स्टंट एनर्जीची माझ्या एपिसोड जोपर्यंत व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढणार नाही तोवर, ज्या दिवशी सबस्क्रायबर किती 1000 सबस्क्रायबर होतील त्या दिवशी नर्सिंगची एनर्जी एकदम जम्प होईल. सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा. हो. करा. आपलं आपणच हो म्हणाल. सबस्क्राईब करा, शेअर करा हे सांगितलं नाही आपण, शेअर पण केलं पाहिजे घरामध्ये मित्रांसोबत. मित्रांसोबत करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट.